साहित्यिक व चळवळीचे ज्येष्ठ नेते परशुराम कर्णिंग यांना राज्यस्तरीय बौद्ध परिषदेकडून पुरस्कार. निपाणी येथे झालेल्या राज्यस्तरीय बौद्ध धम्म परिषदेच्या कार्यक्रमात साहित्यिक व चळवळीतील ज्येष्ठ नेते परशुराम कर्णिंग यांना उत्कृष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी हा पुरस्कार देऊन सत्कार केला. कर्णिंग यांनी मागील अनेक दशकांपासून साहित्य क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात अनेक चळवळींमध्ये भाग घेऊन समाजोपयोगी अनेक कामे केली आहेत. याची दखल घेऊन बौद्ध धम्म परिषदेत त्यांचा सत्कार करून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी दलित नेते आप्पासाहेब कुरणे, गोपी बळ्ळारी यांच्यासह दलित नेते व मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते. भाईचाराचा, करुणेचा संदेश देतो बुद्ध धम्माचा. या देशामध्ये विषमतावादी संस्कृती आहे आणि विषमतावादी संस्कृतीवरती एकच उपाय आहे जो 2500 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धांनी दिला आणि तोच संदेश घेऊन आज जे बौद्ध राष्ट्र गेले त्याच्या राष्ट्राने आज बौद्ध धम्म स्वीकारला. ते आज प्रगत राष्ट्र झाले, आज जगाच्या पुढे गेलेले आहे. आम्ही आज मागे राहिलो. मूळ विचार आमच्या भारतातले होते परंतु ते संपुष्टात आले. बाबासाहेबांनी धम्माचं पुनर्जीवन केलं. आपल्याला हा धम्म या देशामध्ये द्यायचा, वंचितांना द्यायचा, शेड्यूल कास्ट लोकांना द्यायचा, जे बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीमध्ये आले नाही त्यांच्या बरोबर मध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे.